नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूपच सोपी, घरगुती आणि प्रचंड हेल्दी अशी लाडूची रेसिपी. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी, ताकद देणारी आणि चवीला तर मस्तच तीळ, शेंगदाणे आणि बदामाचे गुळाचे लाडू. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात साखर नाही, फक्त नैसर्गिक गोडवा असलेला गूळ. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम या ठिकाणी मी शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे आपण मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतले. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की शेंगदाणे खूप जास्तही भाजून नाही घ्यायचे, थोडे हलके भाजून घ्यायचे. आता पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे सफेद तीळ. तीळ आपल्या वेगळ्या कढईत हलकेसे भाजून घ्यायचे. तुम्ही जेव्हा ते तीळ भाजायला घेता ना, तेव्हा ते हलक्या मंद आचेवर भाजायचे, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते आणि मग ते करपून जातात. तर त्याचा स्वाद त्या लाडूंमध्ये उतरतो करपलेला. त्याच्यामुळे हलक्या आचेवर मंद मंद असे तुम्ही कलथा किंवा झारा, तुमच्याकडे जे काही असेल त्याने तीळ असे फिरवून घ्यायचे व्यवस्थित आणि हलके भाजून मग ते एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे. आता मी या ठिकाणी भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत. त्यानंतर आपला पुढचा घटक आहे हे बदाम. तर हे बदामसुद्धा मी हलक्या मंद आचेवर असे भाजून घेतलेत, खरपूस भाजून घेतले, एकदम खुसखुशीत झालेत बघा. बदाम लाडूंना छान चव आणि पौष्टिकता देतात. त्यानंतर मी मिक्सरमध्ये असे बदाम बारीक करून घेतलेत. एकदमही बारीक नाही करून घेतले, थोडे मध्यम जाडसर ठेवल्यामुळे लाडू एकदम खरपूस बनतात आणि लाडूमध्ये बदामाची चवसुद्धा उतरते. त्यानंतर आता हे भाजलेले शेंगदाणे तुम्ही पाहतायत ना, ते मी निवळून आणि साल काढून घेतले. जेव्हा तुम्ही याची साल काढता ना, तेव्हा ती पूर्ण साल नाही काढायची, थोडी थोडी साल काढायची आणि मग ते पाखडून घ्यायचे असे. म्हणजे हाताने चोळून घेतले की साल सहज निघते. शेंगदाणे लाडूंना भरपूर ताकद देतात. आता ते सर्व शेंगदाणे मी एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि आता आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचेत. तर मी आता हे शेंगदाणे व्यवस्थित बारीक करून घेते. तुम्ही म्हणाल आता की शेंगदाणे बारीक करायचे की मध्यम जाडसर ठेवायचे की खूपच जाड ठेवायचे, तर मी तुम्हाला सांगेल, लाडू खुसखुशीत जर तुम्हाला हवे असतील तर शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करून घ्या. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे. तर ही आहे आपली कन्सिस्टन्सी. छान बारीक कूट केल्यामुळे काय होतं, लाडू एकदम मऊसर आणि खायला एकदम सॉफ्ट होतात. आता या ठिकाणी मी भाजलेले तीळ घेतलेत. ते भाजलेले तीळसुद्धा आपल्याला आता बारीक करून घ्यायचे. तर मिक्सरच्या मदतीने मी या ठिकाणी तीळसुद्धा बारीक करून घेते. तीळ बारीक करताना तुम्ही काय करायचं, थोडेसे जे जाड तीळ आहेत ना ते बाजूला ठेवायचे आणि मग उरलेले जे तीळ आहेत ना त्याचा असा बारीक कूट करून घ्यायचा. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी शेंगदाणे आणि तिळाचा दोन्हींचा बारीक कूट करून घेतलं आहे आणि त्याआधी मी बदामाचा सुद्धा बारीक कूट करून घेतला आहे, म्हणजे मीडियम असा कूट करून घेतला आहे. आता इथे मी साहित्य दाखवते तुम्हाला. बदाम घेतलेत कूट केलेले, शेंगदाणे घेतलेत, तीळ घेतलेत आणि जाडसर तीळ घेतलेत. आता या ठिकाणी मी तिन्ही साहित्य जे आहेत आपले ते मिक्स करून घेते. तर मी शेंगदाण्याचा कूट, बदामाचा कूट आणि तिळाचा कूट इथे मिक्स करून घेतला आणि हाताच्या सहाय्याने मी तो एकजीव करून घेतला आणि जे आपण जाड तीळ ठेवलेले ते सुद्धा तीळ मी यामध्ये मिक्स करून घेतले आणि आता आपण छान ते मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत, कारण आपल्याला लाडू बनवायचा आहे आणि तो लाडू आपल्याला व्यवस्थित बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पुढचं साहित्य लागणार आहे ते आहे गूळ. तर या ठिकाणी मी काळा गूळ घेतला आणि गूळ हा मी किसूनच घेते, जेणेकरून लाडूमध्ये तो पूर्ण गुळाचा स्वाद उतरेल. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी एवढा गूळ घेतलेला आहे. तर मी याहीपेक्षा अजून थोडा जास्त घेतलेला, कारण चव मला थोडीशी फिक्की वाटली, त्याच्यामुळे मी अजून थोडासा गूळ याच्यामध्ये ॲड केला आणि मग तो गूळ असा मी पूर्ण एकजीव करून घेतला या मिश्रणामध्ये. आता हे मिश्रण तुम्हाला दोन्ही हातांनी पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर लाडूचा शेप देऊन तुम्हाला व्यवस्थित असे लाडू बनवून घ्यायचे. आता या मिश्रणाचे मस्त गोल गोल लाडू वळायचे. हातात थोडं तूप लावलं तर लाडू अजून छान वळ. हे जे मी लाडू बनवले ते तुम्ही 1 महिनासुद्धा स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये. तर ही होती सोपी, पौष्टिक आणि टेस्टी लाडूची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत घरचं का हेल्दी राहा आणि आनंदी राहा.